एक मोठी बातमी समोरते मुंबईच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गोंधळ झाल्याची माहिती आहे। राजश्री उमरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी यावेळी गोंधळ घातलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड देखील करण्यात आली, तर ईव्हीएमवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांची आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे, ते दृश्य आपण पाहतोय। यावेळी खुर्च्यांची तोडफोड खरं तर या संपूर्ण कार्यालयात भवनात करण्यात आलेली आहे। ईव्हीएमवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांची आहे। तर आपल्यासोबत स्वतः राजश्री उमरे पाटील फोन लाईन वरून जोडल्या जात आहेत। राजश्रीजी, काय नेमकं कारण आहे, हा गोंधळ का घालण्यात आलाय आणि काय आपल्या मागण्या आहेत मुख्य? जय शिवराय। आमची एकच मागणी आहे मॅडम, ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा। गेल्या 5 तारखेपासून बाळराजे आवारे पाटील धर्मवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तागळेवाडी येथे आमरण उपोषण करत आहेत आणि या उपोषणा संदर्भामध्ये 5 तारखेला आम्ही कळवलेलं होतं। 16 तारखेपासून उपोषण चालू आहे, पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी तिथं दखल देत नाही। आचारसंहितेचं कारण सांगितले जातात। आमचं एकच म्हणणं आहे, दडपशाही हुकुमशाहीचं यांनी राज्य चालवलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने आज तिथले पोलीस प्रशासन आमच्यासोबत ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक केली, आम्हाला उचलण्यात आलं, तर एवढंच समजलेलं आहे की हुकुमशाहीचं राज्य चालू केलेलं आहे। ईव्हीएम फक्त या सत्ताधाऱ्यांसाठीचा एक पोपट आहे आणि या सत्ताधाऱ्यांचा जीव त्या पोपटामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये अडकलेला आहे। म्हणून राज्य निवडणूक आयोगाने पण सुद्धा आमची कुठलीच दखल घेतलेली नाहीये आणि राज्य निवडणूक आयोग लोकशाहीनं नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या हाताने पाणी पित आहे। सत्ताधाऱ्यांची रखेल हे राज्य निवडणूक आयोग झालेला आहे आणि याचे पडताळ आता महाराष्ट्रभर दिसून येतील आणि सगळीचं महाराष्ट्रभर आचारसंहितेचं उल्लंघन हे नक्कीच आमच्याकडून केलेलं दिसेल। राजश्रीजी, हा जो गोंधळ झाला त्यानंतर खरं तर निवडणूक आयोगाच्या वतीने कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे का? मध्यस्थीचा प्रयत्न झालाय का? कुठलाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। आम्ही हालाकी 16 तारखेला उपोषण चालू केलं, 5 तारखेला निवेदन दिलेलं आहे मॅडम। यांच्याकडून उत्तर नाहीये त्याच्यासाठीचं, कारण राज्य निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेले नाहीये। हे सत्ताधाऱ्यांनुसार कामं करतं, सत्ताधाऱ्यांनुसार यांना सांगितलं जातं त्या पद्धतीने हे काम करतं। कारण एक मतदार म्हणून आमचा अधिकार आहे जाणून घेणं आमचं मत कोणाला गेलं। अरे, जिथं 7,447 कोटी संपत्ती असणाऱ्या महानगरपालिका मुंबई सारख्या ठिकाणी जर का घोळ होऊ शकतो ईव्हीएम मध्ये, शाही बोटाची पुसल्या जाते। अहो, शाही नाही तर हे लोकशाही संपवत आहेत। हे लोकशाही संपवण्याचं काम आहे सत्ताधारी राज्य निवडणूक आयोग करते। आज कर्नाटकमध्ये ईव्हीएम बंद होते, अमेरिकेसारख्या देशामध्ये ईव्हीएम बंद होते, मग भारतामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये काय यांना ईव्हीएम पाहिजे? आज यांनी पाडू नावाचं मशीन आणलं, विधानसभा लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम मध्ये घोळ झाला नाही, मग आजच का पाडू मशीन आणलं? कोणाला विचारलं यांनी हे मशीन आणताना? सर्वसामान्य मतदार म्हणून आमच्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाहीये? मग त्याच्यासाठी आम्हाला पोलीस ठाण्यात आणलं जातं। आता सुद्धा आम्हाला त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये हजर करत आहेत। म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला फक्त निवडणूक घेण्याचा अधिकार आहे आणि मतदार म्हणून आम्ही त्यांना प्रश्नही विचारू शकत नाहीत। आता आम्हाला त्यांनी मरीन ड्राईव्हच्या पोलीस स्टेशन मध्ये हजर मी तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की ज्या पद्धतीनं आता लोकशाही संपवण्याचं काम करत आहेत, आम्ही लोकशाहीला वाचवण्याचं जे काम आम्ही आमच्या हातामध्ये घेतलेलं आहे। आमचे उपोषणकर्ते बाळराजे आवारे पाटील हे उपोषण मरण आलं तरी आम्ही कोणालाही शरण जाणार नाही, मग ते सत्ताधारी असतील किंवा राज्य निवडणूक आयोग असेल। आणि आम्ही या राज्य निवडणूक आयोगाचा धिक्कार करतो। ज्या पद्धतीने यांनी निपक्षपाती काम करायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला निपक्षपाती काम करायला सांगितलं, पण हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम होऊन काम करत आहेत आणि आज त्यांनी याचा ठोस पुरावा आमच्यासोबत ज्या पद्धतीने निश्चित राजश्रीजी, आपला मुद्दा आमच्या लक्षात येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।